नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीपासून सांडगे बनवणार आहे, त्याची रेसिपी. ही डाळ मी उन्हात चांगली वाळवून घेतली, स्वच्छ करून घेतली आहे हरभऱ्याची डाळ. आणि आता हरभऱ्याची डाळ 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली आहे. तोपर्यंत आपण मसाले बनवूया. धने आणि जिरे 2-2 चमचे घेतले, ते गरम करून घेतले, गार करून घेतले परत. आणि मिक्सरमध्ये घातले, बारीक वाटून पहिल्यांदा घेतले. आणि नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या सोललेल्या होत्या, त्या थोड्या घेतल्या. आणि कोथिंबीर पण थोडीशी घेतली, ती पण बारीक कापून घ्यायची. आणि मिक्सरमध्ये बारीक सगळं वाटून घ्यायचे. असं बारीक वाटून ठेवलं. आणि 3 ते 4 तासानंतर मी डाळ बारीक कशी भिजली आहे का ती बघितली, तर खूप छान भिजली आहे. अशी नखाने तोडून बघायची. तर ती वाटायला घेतली मी पाट्यावर. मिक्सरमध्ये पण होते, पण ती पाणी घातल्यामुळं थोडीशी पातळ होते, म्हणून मी पाट्यावर वाटून घेते. तर ती अशी बारीक वाटून घ्यायची. आणि एकजीव असं एकसारखी अशी वाटून घेतली सगळी. आता ही वाटलेली डाळ आहे, त्यामध्ये तिखट घालायचे. 2 चमचे लाल तिखट घातले. आणि हळद 1/2 चमचा आणि थोडंसं हिंग चिमूटभर. आणि ते वाटलेलं मिश्रण आणि मीठ चवीपुरतं 1 ते 1.5 चमचा घातले, छोटा चमचा. आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आणि आता आपण एका प्लास्टिकच्या कागदावर सांडगे घालायला सुरुवात करूया. आता त्या 2 मुठे करून घेतले मी पहिल्यांदा. आणि नंतर सांडगे असे थोडे थोडे सांडगे सोडून घ्यायचे असे. आणि सगळे सांडगे आपण तोडून घेतले की ते उन्हामध्ये 2 ते 3 दिवस कडक असे वाळवून घ्यायचे. आणि वर्षभरासाठी मग ते टिकतात. आणि तुम्हाला हवी तेव्हा ते थोडे थोडे घेऊन तुम्ही पाहिजे तशी भाजी करू शकता. अजिबात खराब होत नाही. 2 वर्ष काही होत नाही जर चांगले तुम्ही उन्हात वाळवून घेतले असतील तर. आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. अशा प्रकारे मी सगळे सांडगे एका पाटावर प्लास्टिक टाकून व्यवस्थित असे उन्हात वाळवून घेतलेत. अशा प्रकारे आपली सांडग्याची रेसिपी तयार झाली आहे. हे वर्षभरासाठी वापरू शकतो आपण. मी थोडेच केले, तुम्ही जास्ती प्रमाणातही करून ठेवू शकता. आता हे आपण